मी बराच कुठंतरी जावा तर कुठं जावा लय विचार करत होतो. तर बरं इकडची गावं कशी असतात ती बघावी म्हणून मी बरं इकडचं एक कावगोयावो एक म्हणून गाव आहे, म्हणजे शहरापासून पकडे 30-40 किलोमीटर आहे. तर बरं इकडं जरा बरं गाव बघायला जावं कसं असतंय कसं काय नाही. मग इकडनं मेट्रो स्टेशनला बसून टुगीजवर टाकला की कावगोयावोला कसं जायचा. मग इकडं आलो, इथे लोकल ट्रेन पकडली. मग लोकल ट्रेन बघा ही अशी दिसते. तर एक अंदाजे पकडा एक 65 रुबल घेतलं या मेट्रोचं. एक 46ची ट्रेन होती, एक अर्ध्या तासानी 1 तासानी येतं. इथं मॅपवर दाखवलं नेमकी मी मेट्रोतून उतरलो ना. बरं आता या लोकल ट्रेनचा कसा प्रवास असतंय कसा नाही जरा बरं घ्यावा बरं प्रवास बघू. त्याला विचारला का बाबा नक्की बरोबर ट्रेन आहे का. बाबा बोलतं बरोबर ट्रेन आहे. ही अशी ट्रेन आहे ना. इकडचा प्रवास करत करत आता जाणार मस्त ना, बघणार इकडची कशी गावं असतात कसा नाही कसा काय. तर शहरातून आपण 1 तासाचा प्रवास करून आपण पोचलेत या गावान कावगोलोवो. हे बघा गावचं नाव तुम्हाला परत दाखवते. हे बघा कावगोलोवो. जरा वेगळं वाटतं आता वाचायला. तर ही अशी ट्रेन आहे. तर बघूयात आपण इकडे कसं गावातलं कसं असतं एक्झॅक्टली. मी बरं नुसती बरं शहरं तर बरं एक्झॅक्टली इकडे गाव कशी असतात कसं असते काय असतंय तर जरा तो एक्सप्लोअर जरा अनुभव घ्यावा मला घ्यायचा होता. ॲक्च्युअलमध्ये आउट ऑफ कंट्रीतली गावं म्हणजे मी पहिल्यांदा अनुभव घेतो आहे एक्झॅक्टली कसे असतात. तर जरा आपण बघू कसं काय. यो रेल्वे स्टेशन. तर रेल्वे स्टेशनच्या इथनं एंट्री मारायला ना. इकडं बाजूला मस्त नदी आहे ना. लोक काही मस्त आले ना आग लावले त्या तिकडं ना. इकडं पुढं बघताय लोक गाऱ्या बिऱ्या घेऊन आले ना. तंबू विंबू लावले. म्हणजे इथं जर तुम्हाला गावा साईडचे तुम्ही बाहेरून आलं तर तुम्हाला गावा साईडची फिलिंग घ्यायची तुम्हाला राहायचं आहे तर तुम्ही इथं टेंट तंबू बांधून तुम्ही राहू शकता. लय भारी नाही बघा खतरनाक. तर बघूयात आपण पुढं जाऊन कसं काय होतं आहे. मला आता इथनं रिटर्न जाताना छोटासा प्रॉब्लेम होणार आहे झाला तर, कारण की रिटर्न झालं इथं तिकीट काउंटर बघतो तिकीट काउंटरच नाही. तर बघू कसं काय असतं आहे. इकडनं आता म्हणतं वाटतं गाव स्टार्ट होतं आहे. इकडं लोक गाऱ्या लावल्या मस्त. इकडं बसायला पण लय भारी वाटेल जशी लोक आलेत. मी बरं आले इकडं तर जरा चांगली बघू घरा कशी दिसतात म्हणजे चांगली दिसतात. इकडं विला आहेत का बंगलो आहेत का साधारणशी घरं आहेत कसं काय इथला राहणीमान असतंय कसा काय नाही. इकडं रस्तं कसं काय कसा तो जरा बरं आपण अनुभव घ्यावा. इकडं काय शॉपिंग सेंटर असतंय या वॉटेवर काय दुकान असतं छोटासा कसा काय. तर बघू आपण कसं काय इकडं जायला भेटतं आहे. हे बघा इकडं लाकडं इकडं तोरून ठेवले ते तिकडं घरे आहे आणि इकडं सगळा असा जंगल एरिया आहे. इकडं अशी यांची घरं आहेत. आता का आपल्याला आतमध्ये काही इंटरनेट नाही बघू इकडनं जाऊ. तर थोडी आता घरा दिसायला स्टार्ट झाले. बरं जरा असाच गुगल मॅपवर सर्च करत राहिलो बघू बरं कुठं घरं आहेत काय आहेत. तर जरा असंच सर्च करत राहिलो तर थोडी घरं दिसली ना. इकडं थोडा अजून पुरं चालत चालले बघू आपल्याला किती चालत जाता येतंय. हा जंगल आणि मागा जरून चालतंय कोण नाही या रस्त्याला. तर बघू अजून किती चालायला लागतं. भरापूर आलं तर हलवलं आहे बघा. वा छोटासा मस्त एक लेक आहे. अरे वा लयच खतरनाक. हे बघा इथं छोटे विलाज आहेत. तिथं प्रत्येकाची घरं आहेत. पाणी पण ठीकठाक आहे स्वच्छ आहे. काय भारी वाटतं ना इकडच्या गावाची म्हणजे फिलिंग. पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतो आहे काय भारी वाटलं एकदम मन खुश झाला. मला माझ्या घराची गावाघरची आठवण आली म्हणजे मी सांगू शकत नाही. तर लय भारी वाटतं. इथं प्रत्येकाचे असे विलाज आहेत. ही मांजर बशी क्यूट कसली रे शिकार करायला बसली आहे काय. ही कोण आहेत कॅट लवर. मी नाही माझी ब्राउनी आहे. तसा मला आवडतात प्राणी असं काय नाही. पण बघू याच्यात सर्वच घरं भारी असतात पण याच्यात जरा एकदम स्टँडर्ड लेवलचं बघा हा घर दिसतंय भारी. काय भारी दिसतं ना आपण. तर जाऊ आपण अजून थोडा पुढं
बघूया अजून पुढची घरं कशी वाटतात, कोण आपल्याला म्हणजे आपल्याला कोणाशी बोलायला भेटतं का नाही. इकडनं थोडा पुरं चालत आलो तर इकडनं एक गल्लीसे झाला, तर बघूया गल्लीन जाऊन पुरं काय आपल्याला इकडच्या लोकांशी बोलायला भेटतं का, गावाकडच्या कसं काय. हे कोणाचं तिकडं प्रायव्हेट विला आहे, कारण की तिकडं पुढं समोर मला जाली लावलेली दिसते, तर जरा जाऊन बघू कसं आहे. इथल्या लोकांशी थोडासा बोलला विला तरी त्यांना इंग्लिश नाही येत, त्यांना रशियन येते. गुगल ट्रान्सलेटने थोडाफार का नाही तुटका मुटका बोलतात. तर इकडं फुल सिक्युरिटी टाईट आहे, जाल्या बिल्या लावल्यात नाही. इकडं पण घरं आहे. ही धारा डोंगर आहे, यो छोटासा डोंगर म्हणजे पकडा एक छोटासा डोंगर, जास्त मोठा नाही. अरे अख्खा एरिया जंगल एरिया आहे नाही. इकडं फुल प्रोटेक्शन आहे, म्हणजे काहीतरी गव्हर्मेंटची एरिया असेल त्याच्यामुळं जरा प्रोटेक्शन लावले. आणि पुरं गेलो, पुरं पण थोडी आहेत घरं. हे बघा ना, पुढं तो रस्ता जातं डायरेक्ट त्यांच्या घरानंच जातं. या घराच्या इथं आलो पण माणसंच कोण नाही दिसत. नक्की इकडं कोण राहतं का नाही काय नाही केलं. आपण जरा इकडे पुरं जावा, तर ह्यो रेड सिम्बॉल कसला आहे मला त्यात नाही माहिती. इकडं जाणार तो, नंतर विचार केल्यावर इकडं जावा. जरा जाऊ बघू पुरं यावर आपल्याला कवर करता येत आहे, त्यावर आपण गाव कवर करू. नंतर मग थोड्या टायमान निघू परतीला. क्लायमेट एवढा भारी आहे ना, थंड, थोडासा ऊन आहे, नुसतं सावली आता, तर लय भारी वाटतं. तर इकडं आलो आहे ना, ढसन आले, ढसणीवर पण जाऊ. मस्त पक्ष्यांचे आवाज येतात भारी. इकडं पण कोणतरी घर आहे. मला वाटतं इकडची लोक ही एक फार्म म्हणजे गावाकडची कशी सुट्टी इट्टीच्या वाराला येत असतील, जरा शांत. तर वॉटेवर प्रत्येकाचा कसा राणीमानाचा जरा वेगळा असतं कारभार. आपण जाऊ जरा वरती. होतं दारातच बंद आहे, म्हणजे कोणच नाही राहत वाटतं इथं. तर इकडं पुरं आलो, तर 2-3 माणसांचा जरा आवाज ऐकला मी. बघू जरा पुरं जाऊन काय कोण आहे ती. एक इकडं माणूस दिसतं मला चालताना, हे इकडं तुम्हाला नसेल दिसत, मग मी आवाज ऐकलेला. कोणाचं तरी वाटतं घर आहे, वरती जायला वाटतं जागा आहे. बघू आपण, नाही तर मला वाटतं तिथं ह्यो स्टॉप असेल, याच्या पुढं जायला जागा नसेल. थोडा लवकर आलास तो त्या पोऱ्याशी वराला भेटला असता. मला तर वाटतं ह्यो एंड पॉईंट आहे, याच्या पुढं जाऊ शकत नाही. तर काय आता आपल्याला जरा रिवर्स जाऊन जरा तिकडच्या मार्गाला जायला लागेल. आपण मगाशी बघितलेला हे पण मस्त घर आहे ना कोणतरी, इथं पार्किंग आहे आणि आतमध्ये जायला आहे. वरती पण गेलेस तो कसा कोणाचा प्रायव्हेट डायरेक्ट घरात रोड असेल ते बरं वाटत नाही, कारण की इकडचं रूल्स रेग्युलेशन आपल्याला काय आयडिया नाही एवढी. तर ही अशी जायला रस्ते, तुम्ही वरती जाऊ शकता. चला आपण वरती जाऊन बघू असं काय, बघू काय होईल ते होईल. पण इकडचं रूल्स बेकार असतात, तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक कंट्रीचं जरा वेगळं रूल. रशियन आर्मी तुम्हाला माहिती आहे किती पॉवरफुल आहे, आपली पण काही कमी नाही. इकडे वरती आलो तर ही घरा बघायला भेटली. काय भारी वाटते ना. हे अशी पूर्ण लाकडाचं घर आहे, वरून पात्र आहे. बघा जुन्या काळातलं वाटतं हे घर. मी इकडनं मला वाटतं खालती यायला रस्ता असेल, तर मी बरं बघू दे जाऊन वरती कसं वाटतंय. वरती आलो, इकडं पण वाटतं लोक राहतात, इकडं पण घर आहेत वाटतं. इकडं कोणतरी वाटतं प्रायव्हेट घर आहे. प्रत्येकाचं असतंय तसं आहे. दम लागला थोडा, जिम बिम बंद आहे ना इथं, तर काय जिम करू. मस्त आरामात उठतं, सगळं आरामात चाललेलं असतं. पण घरी असल्यावर कसा, घरी पण आरामात असतं कधी कधी. पण जाऊ दे आता काय बोलू. लय भारी वाटलं इकडं गावात येऊन.
मी पण कोणतरी आता नवीनच घर बांधले वाटतं. मी पण घर आहे. बघ कोणतरी नवीनच घर बांधले वाटतं. असं म्हणजे प्लॉटिंग वगैरे एकदम व्यवस्थित केलेली आहे. काही रिनोव्हेट करतात, काही काही खूप जुनी आहेत. ज्याचा त्याचा पैशावर डिपेंड करतं. हा का इकडे पण आहेत, इकडे पण जुनी जुनी घरं आहेत. ह्यो रात जुना झाले. इकडे पण आहे. ती मावशी कुत्र्याला घेऊन, आजी का कुत्र्याला घेऊन आपल्या पेट्सला घेऊन फिरत आहेत. तर मी बरं इकडं गाराबिरा बघून झाली तर बरं जंगलातला जरासा सफर करावा. इथला कसा आहे काय आहे. इकडनं रस्ता चालला आहे हो. तर बरं म्हणजे तिकडनं मेन रस्त्यावरनं इकडं ह्या रस्त्यावर उतरलो तर मी जरा पुरं जाऊन बघा. इकडं पुरं जरा लोका दिसतात तर कुठलं तरी बघू. तर मी मॅपवर बघितला, म्हणजे डोंगर आहे. तर डोंगराच्या वरती असं चाराचं आहे ना, खालती असा व्ह्यू म्हणजे नदीचा व्ह्यू आहे. तर बघूयात आपण कसा काय व्ह्यू बघायला भेटतं जरा पुरं जाऊन. आता जरा चालतं कोण बघायला भेटला नाही, एकटाच चालले जंगलात. बघू आता काय होतं. थोडं मस्त चढण येतं उतरण येतं. लय बघायला भारी वाटतं. बघा जरा काहीतरी बरं नवीन एक्सपिरियन्स आल्यावर का मग काय बघू बरं काय काय पुरं बघायला भेटतं. तर इकडं आता पुरं चरण आहे तर इकडं जायचं का इकडं. इथं लिहिले मला काय समजं नाही. जाऊ आपण या गल्लीतून. आपल्या इकडं नाही कारण की आपलं आहे ना या इथला रेल्वे स्टेशन आहे इकडं. तर बरं या हायवेतनी अरे बाबा ही पटरी पण दिसली. ही बघा पटरी पण आली लगेच. तर मग बघू इकडच्याला गेलो. मला वाटतं वरून व्ह्यू बघायला भेटेल. तर मला वाटतं परत रिटर्नच्या साईडला जावा ना व्ह्यू बघायला घ्यावा. तरी बघू आपण इकडनं जाऊन कसं वाटतं. हा नुसता बाबा जंगलातून थोडी हवा टाईट झाली ती काय करायचा. राव दे बरं एवढा काय नाही. अरे बाबा या बघ तरी आपण आहे ना आता वर्षीना जाऊन आहे ना वर्षीना इथनं परत चरू ना वर्षीना व्ह्यू घेऊ. एक्झॅक्टली कसा वाटतं त्या बघू आपण वर्षीना. एवढी मेहनत घेतली चालायची इशी चालत आहे. बाबा पुरं पण जरा लक्ष ठेवू दे. पुरं काय सापा येन काय आहेत. ही रेल्वे आली बघ लय भारी ना. त्याला वर्षीना व्ह्यू बघू ना. फायनली आपण पोचलो इकडं. इकडं मस्त बसायलंय. तुम्हाला काय खायला पाहिजेला घेऊन येऊ शकता. नाही इकडनं समोरनी व्ह्यू आहे. इकडं बाकरा पण आहे बसायला. लय भारी वाटला एकदम म्हणजे खतरनाकच. वरून व्ह्यू बघा कसा दिसतं. जरासा स्टेबल ठेवतं बघा. लय भारी वाटतं ना. नाही याच्याच काढून इकडनं आहे ना पटरी आहे. म्हणजे पटरीची असा इकडं चालत जाईन ना परत जाईन शहरात.